शिक्षा हा आजचा विषय आहे. शिक्षा म्हटलं की लोकांच्या भुवया विस्फारतात. वास्तविक शिक्षा देण्याचा अधिकार हा परमेश्वराला आहे असं आपण समजतो. त्यानंतर तो अधिकार न्यायाधीशांना असतो. त्यांनासुद्धा आपल्या मनाप्रमाणे शिक्षा देता येत नाही. कायद्यामध्ये ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा वापर करून, परिस्थिती पाहून, आरोपीकडं पाहून, त्याचं वय किती आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये त्यानं कुठला गुन्हा केला आहे, हे बघून शिक्षा करावी लागते. आयांना हा अधिकार जन्मजात मिळालेला असतो. मुलाला शिक्षा करणे हा आईचा हक्क आहे. हातात असेल ती वस्तू किंवा हात याने मुलाला त्या मारतात. मूल रडायला लागलं की गप्प बस, रडलास तर बघ असं वर दटावतात. शिक्षकांनासुद्धा तो अधिकार थोड्या प्रमाणामध्ये असतो, परंतु तो सुद्धा पुढं गेला की मग त्यामधून गंभीर प्रकार उद्भवतात. तर हा शिक्षा देण्याचा अधिकार आपल्यालासुद्धा आहे असं काही लोक समजून वागतात. त्यावेळेला मजेचे प्रसंग उद्भवतात. म्हणजे कसं बघा, एके ठिकाणी मी पाटी वाचली की आमच्या दुकानासमोर दुकान बंद असलं तरीसुद्धा वाहनं लावून आहेत. आता दुकान बंद असल्यावर वाहन लावून त्याचं काय होणार आहे, पण असं करतात. काही जण आमच्या घरासमोर गाड्या लावल्या तर हवा सोडली जाईल. काही जण आमच्या घरासमोर चप्पल ठेवल्या तर चप्पल फेकून देण्यात येतील असं लिहितात. अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर इलाज केला जाईल. हे छान आहे, हे कायदेशीर आहे, याला काय बाधा यायचं कारण नाही. पण काही जण त्याच्या पुढं जाऊन काय काय मजा करतात. हे सिनेमा थिएटरवाले सीट तोडल्या सिनेमागृहातल्या तर त्याला 500 रुपये दंड करण्यात येईल असं म्हणतात. त्यावेळेला मजा वाटते. हे 500 रुपये ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोणी सीट फाडल्या हे ठरवणारे पोलीस पण तुम्हीच, शिक्षा देणारे न्यायाधीश पण तुम्हीच. असं असू शकत नाही. म्हणून हे प्रकार चुकीचे आहेत. त्यांच्याकडं मजा म्हणून बघावं फक्त. काही जण अतिक्रमण केल्यास त्याच्यावर कलम 346 प्रमाणे कारवाई केली जाईल असं एकाला लिहिलं. कशाचं 346 कलम ते पण लिहिलेलं नाही. पण अशा मजा घडत असतात. लोकाला शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला असत नाही. तो फक्त न्यायालयालाच असतो. पोलिसांनासुद्धा असत नाही. लोकांना आणखी एकदा मजा वाटते की शिक्षा झाली की लगेच आरोपी जामिनावर कसं सुटतो, तर त्याला तो अधिकार असतो म्हणून सुटतो. अशा शिक्षेच्या मजा.